काय म्हणजे बोलवरी, शब्दाने तो निर्मत्सर आहे असं कसं म्हणावं, तसं म्हणताच येत नाही. म्हणून काही भाव, काही एक, एक म्हणजे काही एक भाव यापैकी माझ्या ज्ञानी उपजती, माझ्या ज्ञानापासून उत्पन्न होतात, जे काही दैवी संपत्तीचे भाव असतील. आणि एक नेनती माते, काही भाव मात्र माते नेनती म्हणून निर्माण होतात. म्हणजे मला जाणत नाही, म्हणजे माझ्या अज्ञानामध्ये काही भाव निर्माण होतात. भय भगवंताच्या अज्ञानापासून आहे. कारण द्वितीयाद्वै भयम भवते, दुजे जवजव घडे तव तव संसार भय जोडे, हे देव आपुलिनी तोंडे बोलते वेदे. म्हणून माझ्या अज्ञानापासून काही भाव निर्माण होतात आणि काही भाव मात्र माझ्या ज्ञानापासून निर्माण होतात. ज्यांना माझं ज्ञान झालं त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे भाव निर्माण होतील मनामध्ये, आणि ज्यांना अज्ञान असेल त्यांच्याकडे मात्र याच्या विपरीत भाव निर्माण होतील. पण एकाच परमात्म्यापासून हे भाव सगळे कसे निर्माण होतात त्याचं सांगितलं कारण. एक ज्ञान आहे, दुसरा अज्ञान आहे. याकरिता उदाहरण, प्रकाश आणि कडवसे, हे सूर्याची स्तव जैसे प्रकाश उदयी दिसे, तम अस्तोषी दिसे, असा अर्थ. प्रकाश आणि कडवसे, कडवसे म्हणजे काय, अंधकार, आणि प्रकाश म्हणजे काय, प्रकाशच. प्रकाश असेल किंवा अंधकार असेल, हे सूर्याची स्तव जैसे, एका सूर्यापासूनच हे निर्माण होतात. कसं काय, जेव्हा सूर्याचा उदय असेल, उदयी प्रकाश दिसे. कोणाचा उदय, सूर्याचा उदय आता झालेलाच आहे. मग सूर्याच्या उदयामध्ये प्रकाश दिसतो. आणि अंधकार, तम म्हणजे अंधकार, सूर्य अस्तुशी दिसे, सूर्याचा अस्त झाला की त्या अस्ताबरोबर अंधकार दिसे. मग अंधकाराला आणि प्रकाशाला कारण कोण आहे, सूर्य. तसे काही भाव निर्माण होतात भगवंताच्या अज्ञानामुळे, आणि काही भाव निर्माण होतात परमात्म्याच्या ज्ञानामुळे. मग अज्ञान किंवा ज्ञान जरी असेल तर याला कारण कोण आहे, परमात्माच आहे. याच्यामध्ये पण आहे होई तशी 15व्या अध्यायामध्ये, किंवा सूर्य दिसत नाही हे सुद्धा सूर्यामुळेच कळत आहे. पै अब्रे दिवस हरपला, तोही दिवसेची जाणू आला, तेव्हा मी निनोनी विषयी देखील मजची स्तवभूती. म्हणजे आता सूर्य झाकलेला आहे, ढगांनी सूर्य झाकला हे कोणामुळे कळतं, सूर्यामुळेच कळतं. रात्री सूर्य झाकला हे नाही कळत. म्हणजे सूर्य झाकला हे सुद्धा सूर्यामुळे कळतं. तसं मला न जाणता प्राणीमात्राने विषयांचं दर्शन केलं, याला सुद्धा कारण मीच आहे. म्हणून अज्ञान असेल किंवा ज्ञान असेल, या सर्वाला कारण परमात्माचं आहे. म्हणजे ज्याला सामान्य स्वरूपाचं ज्ञान असेल त्यांना विशेषाचं अज्ञान असेल, आणि ज्यांना विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं त्यालाही कारण परमात्माचं आहे. प्रकाश आणि कडवसे, हे सूर्याची स्तव जैसे प्रकाश उदय दिसे, तम अस्तोषी. आणि माझे जाणणे नेनने, ते तव भूतांच्या भावाचे करणे. किंवा दुसरा एक पाठ आहे का इथे, ते तव भूतांच्या दैवाचे करणे. म्हणून भूती भावांची होणे विषम पडे. आणि माझे जाणणे नेनने, माझ्या स्वरूपाला जाणणं, कोणतं, विशेष रूपाने जाणणं, आणि नेनने माझ्या स्वरूपाला मात्र न जाणणं. काय सांगायचं का बाबा? अजान भाऊ का? आणि माझे जाणणे नेनने, ते तम भूतांच्या भावाचे करणे. हो, सूर्याचा उदय झाला की प्रकाशाचा अनुभव येतो, आणि सूर्याचा अस्त झाला की आपल्याला अंधकाराचा अनुभव येतो. म्हणजे प्रकाश आणि अंधकार या दोघालाही जसा कारण सूर्यच आहे, तसं मला जाणण्याकरता किंवा न जाणण्याकरता प्राणी मात्रांचा भाव कारण आहे, किंवा ते भाव माझ्यापासून निर्माण होतात, मी ही कारण आहे, असे दोन अर्थ होतील. भूतांची या भावाचे करणे, त्यांच्या मनामध्ये कोणता भाव आहे किंवा कोणता धर्म आहे. जर बुद्धी असेल, असमोह असेल किंवा ज्ञानाचा भाव असेल तर ते मला जाणू शकतात. आणि याच्या उलट जर भीती असेल किंवा अपकीर्ती असेल किंवा दुसऱ्या प्रकारचे काही विपरीत भाव असतील तर ते मला जाणू शकत नाही. म्हणून माझं जाणणं किंवा नेणणं भूतांची या भावाचे करणे. म्हणून इथं प्रयत्नाला वाव आहे, पुरुषार्थाला वाव आहे. म्हणजे विपरीत भाव असतील त्याला आपण प्रयत्नपूर्वक दूर करू शकतो, आणि जे सत्कारात्मक भाव आहे, सकारात्मक,
त्याचं आपण संपादन करू शकतो. माझे जाणणे नेनणे ते तव भूतांची या भावाचे करणे, किंवा भाव म्हणजे अंतकरण असा पण एक अर्थ होतो. म्हणून प्राणी मात्राचं शुद्ध असेल अंतकरण तर ते मला जाणू शकतात, आणि अंतकरणामध्ये कलुषित भाव असेल म्हणजे भाव म्हणजे अंतकरण जर कलुषित असेल तर ते मात्र मला जाणू शकत नाही. असा विचार 9व्या अध्यायामध्ये पण आहे. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ते न प्रिय ए भजन्ति तुमां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम. अर्थात उदाहरण असं दिलेलं आहे, परत सांगू का? आणि माझे जाणणे नेनणे, माझ्या स्वरूपाला जाणणं किंवा माझ्या स्वरूपाला न जाणणं हे तर भूताच्या भावाचे करणे. प्राणी मात्राच्या अंतकरणामध्ये जे सांगितलेले 20 पैकी काही भाव आहे ना, पाठीमाग बुद्धिर ज्ञानम समोह, ज्याच्यामध्ये शास्त्र बुद्धीचा अभाव असेल, शास्त्र संस्कारित बुद्धी नसेल, शास्त्र संस्कारित बुद्धी नसेल तर ते मला जाणू शकणार नाही, किंवा शुद्ध बुद्धी नसेल तर मग जाणू शकणार नाही. भाव म्हणजे हे बुद्धीचा भाव, आणि शुद्ध भाव जर असेल किंवा शुद्ध बुद्धी असेल तर मला जाणू शकतील असा एक अर्थ. किंवा भाव शब्दाचा अर्थ होतो अंतकरण, ज्याच्या अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नसेल. म्हणजे आपण म्हणतो ना, यच्च यावत मनुष्याच्या अंतकरणामध्ये 3 दोष असतात, मल, विक्षेप आणि आवरण. तर यापैकी मल शुद्ध निष्काम कर्माने दूर झालेला आहे, विक्षेप उपासनेनं दूर झालेला आहे, आणि आवरण सद्गुरूंची शरणागती केल्यानंतर योग्य प्रकारच्या आत्मज्ञानाने दूर झालेला असेल. मग हा भाव आहे मनाचा भाव. मग हा भाव जर चांगला असेल तर त्या भावाने ते मला जाणू शकतात. आणि याच्या उलट जर भाव असेल म्हणजे अंतकरणामध्ये कलुषितपणाचा भाव असेल किंवा ते अंतकरणच कलुषित असेल तर ते मात्र मला जाणू शकणार नाही. भगवंताचा 9व्या अध्यायामध्ये पण असाच भाव आहे. तिथे एक उदाहरण दिलेलं आहे की शुद्ध वस्तूचा स्वभाव असा आहे, शुद्ध वस्तूचा स्वभाव की त्याच्यासमोर कोणती वस्तू येऊ द्या त्याचं ते प्रतिबिंब ग्रहण करतं. आरसा आहे शुद्ध, त्यासमोर जर जास्वंद आली तर प्रतिबिंब ग्रहण करणार, किंवा काहीही येऊ द्या, मग शुद्ध वस्तूचा स्वभाव असा आहे की ती ग्रहण करणार. मग शुद्ध अंतकरणाचा हा भाव आहे की व्यापक असणारा परमात्मा त्याला ते ग्रहण करणार. आणि अशुद्ध वस्तूचा असा स्वभाव आहे की काही येऊ द्या ग्रहणच करणार आहे. भिंत आहे, भिंतीमध्ये तुम्ही फुल धरा नाहीतर काही धरा, ग्रहण होणार नाही. तसं अंतकरण शुद्ध असेल तर परमात्मा व्यापकच आहे, अखंड आहे, त्याला ते ग्रहण करणार म्हणजे ज्ञान होणार. आणि या उलट जर भाव म्हणजे अंतकरण कलुषित असेल तर ग्रहण करणारच नाही. म्हणून माझे जाणणे आणि नेनणे ते तव भूताच्या भावाचे करणे, त्याच्या अंतकरणामध्ये कोणता भाव आहे किंवा त्यांचं अंतकरण कोणत्या भावाने संपन्न आहे याचं ते करणं आहे. किंवा दैवाचे करणे असा एक पाठ आहे. दैव म्हणजे काय? कर्म. मग ऐसी कर्मे साम्य दशा होय जिथे विरेशा, असं जर दैव असेल त्या अवचित दैव योगी निवृत्ती भेटला कृपाळ, मग श्री गुरु भेटतील दैवयोगाने आणि मग त्याला उपदेश करतील, तो जाणू शकेल. किंवा ज्ञानोबा म्हणतात, येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे, जयाचे मन विश्रामे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. किंवा त्याच्या अगोदरची गोड ओवी आहे, योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैरागेसी. हा, संतांस व्यवसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी येण्याची सत्कर्मे. कर्म म्हणजे दैव. हे जर सत्कर्म असेल तर मग जाणू शकतात, आणि याचा अभाव असेल तर जाणू शकणार नाही. चालेल ना बाबा असं? आणि माझे जाणणे नेनणे ते तव भूतांची या भावाचे करणे किंवा भूताची या दैवाचे करणे, म्हणून भूती भावाची या होणे विषम पडे. म्हणून या प्राणी मात्रामध्ये विषमता काय आहे? भावाची या होणे. त्याच्या अंतकरणामध्ये कोणता भाव आहे आणि कोणता अभाव आहे, भावाचा अभाव, त्यामुळे त्यांच्यामध्ये विषमता आहे. ते विषमता माझ्यामुळे नाही. म्हणून माझ्याकडे वैषम्य आणि नैगुण्य नावाचा दोष येत नाही. त्याच्या अंतकरणामध्ये कोणता भाव निर्माण झाला, भूती विषम पडे. प्राणी मात्रामध्ये जी विषमता पडलेली आहे ना, ती माझ्यामुळे नाही, भावाची या होणे, भावामुळे पडलेली आहे, मी त्याला कारण नाही. या परी माझी या भावी हे जीवसृष्टी आहे आघवी, गुंतली असे जाणावी पांडुकुमारा. या परी या प्रकाराने माझी या भावी. आता हे सगळे भाव प्राणी मात्राच्या अंतकरणात निर्माण झाल्यामुळे विषमता पडली, आणि भगवंत म्हणतात हे माझे भाव आहे. कारण असं आहे की माझ्या वाचून यांना स्वतंत्र सत्ता नाही, किंवा माझ्यापेक्षा हे कधी निर्माण होऊ शकत नाही. म्हणून भगवंत म्हणतात की माझी या भावी, ते माझे भाव आहेत, पण याचा अर्थ त्यांचा माझ्याशी काही संबंध आहे असा मात्र अर्थ नाही.
या परी या प्रकाराने माझी या भावी किंवा या भावांच्या द्वारे हे आघवी जीवसृष्टी गुंतली असे. सर्वच्या सर्व असणारी जीवसृष्टी माझ्या भावांच्या द्वारे सगळ्यांना सत्ता आणि स्फुरण माझ्यामुळे अधिष्ठान रूपाने मी आहे म्हणून हे भाव माझे आहेत असं म्हणण्याचं तात्पर्य. आणि या भावांच्या द्वारे संपूर्ण आघवी हे जीवसृष्टी गुंतली असे. कोणामध्ये गुंतलेली आहे? या संपूर्ण सृष्टीमध्ये माझी गुंफण झालेली आहे. म्हणजे व्यापक रूपाने या सर्वांच्या मध्ये मी अनुस्यूत आहे. जसा की तो दोरा फुलामध्ये असतो आणि त्या दोऱ्यामध्ये फुले गुंतलेली असतात. दोरा काढला, एका ओळीची काढलेली दोरी जैसी, तर ते फुलं काय होतात? बाजूला पडतात. तसं माझी सत्ता आणि स्फुरण जर काढलं तर प्राणी मात्र राहू शकत नाही. या अर्थाने गुंतली असे जाणावी पांडुकुमारा, ही संपूर्ण सृष्टी माझ्यामध्ये ओवलेली आहे. सोनियाचे मणी केले ते सुवर्णाचे मणी केले, सोनियाचे सुती ओविले, तैसे मी जग धरिले सभाई अभ्यंतरी. या प्रकाराने गुंतली असे जाणावी पांडुकुमारा, संपूर्ण सृष्टी माझ्यामध्ये ओतप्रोत ओवलेली आहे. आता म्हणजे नवीन विषयाला प्रारंभ आहे. आता ये जे सृष्टीचे पालक जया अधीन वर्तती लोक, ते 11 भाव अनेक सांगेन तुझं. आता यानंतर ये म्हणजे ये सृष्टीचे जे पालक, या सृष्टीचे पालन करणारे जे असतील, आणि जया अधीन म्हणजे ज्यांच्या आज्ञेनं किंवा जे अध्यक्ष आहे ते नियमन करतात, ज्यांच्या अधीन लोक वर्तती, सगळे प्राणी मात्र आपला व्यवहार करतात, ते अनेक 11 भाव म्हणजे अगोदर 20 सांगितले आणि आणखीन पुन्हा काही 11 भाव आहेत. अनेक आहे, सांगेन तुझं, तुला सांगणार आहे, पण ते मात्र आता नाही, ते नंतर. झालेलं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबराय सकल गुरुजनांच्या चरणी समर्पण करून चिंतनाला पूर्णविराम. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.